फिरायला. मम्मी UP वरून मी एवढं लांब आले ते महाराष्ट्रामध्ये, कारण की माझा आहो काही व्यसन वगैरे करत नाही. म्हणजे ड्रिंक केलं साखरचं बहाणा घेऊन फिरायसाठी खास मॉल मध्ये गेलतो. मम्मी मला म्हणजे आणि लिहायसाठी हे पावडर माझ्यासाठी माझ्यासाठी आणि हे शेंगदाणा माझ्यासाठी. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मित्रांनो, सकाळचे आता 5-5:30 वाजलेलं आहे आणि आता मी आणि आहो झोपून उठलं. झोपून उठल्यानंतर आता चूल पेटवतं ते आहो, गरम पाणी ठेवतात आंघोळ करायला. आणि इकडं बघा आमच्या गॅस संपलेला आहे, त्यामुळे आहो इकडं पण चूल पेटवतात. आणि अजून झाडू मारायचे मित्रांनो. आणि आज आम्हाला कुठंतरी जायचे. आहो कुठे जायचे? फिरायला. फिरायला? हा. कुठं जा, चूल पेटवा. हातात घेतलं या भाजल्या. हे बघा मित्रांनो, आता आहो चालले ते चूल पेटवायला. तुम्ही व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा, तुम्हाला सांगते आम्ही आज कुठं जाणार आहे. तर मित्रांनो, इकडं बघू शकता तुम्ही चूल पेटलेला आहे. आता आहो पाणी ठेवणार आहे गरम व्हायसाठी. पाणी तापल्यानंतर आम्ही आंघोळ करणार आहे, कारण की मित्रांनो तुम्हाला सांगते आमचे गॅस पण संपलेला आहे आणि आमचे हीटर पण खराब झालेलं आहे. तर त्यामुळे आम्ही चुलीवर पाणी गरम करून आणि आंघोळ करते. मस्त भारी लागतात. पाणी तर एकच नंबर तापतेच मित्रांनो. तर तुम्हाला सांगायचं राहिलं, आज आम्ही दवाखान्यात जाणार आहे. आमचे मोठा सरकारी हॉस्पिटल आहे मोठा आमच्या गावात. खूप मोठं सरकारी हॉस्पिटल आहे, तालुका बारामती. तर तिकडं आम्ही जाणार आहे. सरकारी हॉस्पिटल घेऊन मी जाणार आहे आहोला, कारण की भरपूर दिवस झाले ते मित्रांनो आहोचं खंद दुखतं. ते खंदच दुखतात ना हो. तर मित्रांनो, कामामुळं मला वेळच भेटला नाही की आम्ही दवाखान्यात जाऊ. आणि आमच्या घरात तर तुम्हाला सगळ्यांना सांगते की माझे सासरे बुवा नाही आहे, ते आहो एकटंच आहे. तर त्यांच्या काळजी घ्यावा लागन. आई पण म्हणत होते भरपूर दिवस झाले, मी पण म्हणायचे, पण 2-3 वेळा गोळ्या खाऊन आहो तसंच राहिले. तरी गोळ्या खाऊन काही फरकच पडला नाही मित्रांनो. त्यामुळे म्हणजे आहो म्हणले ते आज टाईम काढले ते, कारण की भरपूर कामाला लागन, उसाचं लागन, औषध माराय वगैरे वगैरे सारखंच म्हणजे कामाला बिझी होते आणि टाईमच नव्हतं भेटत. त्यामुळे आज टाईम भेटलेला आहे. तर आज आम्ही सरकारी हॉस्पिटल जाणार आहे दवाखान्यात. आणि खूप मोठा हॉस्पिटल आहे, तर तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे. आणि जर MRI काढायचे नो, काय करायचं त्याचं? MRI काढायचे. तरी ती काढल्यानंतर मग जे खांदा दुखतात ना, त्याच्यात कळेल ना काय झाले ते का नाही. म्हणजे पडलेलं होते आहो आणि फ्रॅक्चर झाले ते, थोडंसं खांद्यावर फ्रॅक्चर झालेलं आहे आणि फक्त दुखतात मित्रांनो. कामं करायला गेलेत ना तर दुखतात. त्यामुळे म्हणजे आज दवाखान्यात जायचे. त्यामुळे आज सकाळी लवकर उठलेला, आम्ही 5लाच उठलेला आहे. तसं तर कामाला जायचं असलं तर लवकर उठावं लागत आहे. आणि आज लवकर, जास्तच लवकर उठलेला आहे. 5:30. आता तर 5-5:30 झालेला आहे. आता उजड व्हायला लागले. जेव्हा म्हणजे 5 वाजता तर खूप अंधार होता, खूप. तर इकडं बघा पाणी ठेवलेत आहो चुलीवर. चुलीवरचे पाणी एकदम मस्त तापतात मित्रांनो आंघोळ करायला. आणि सकाळ सकाळ मित्रांनो खूप म्हणजे गार लागतंय. जास्त नाही तरी थोडंफार गार लागते. असं वाटते की जर्किंग घालावं. जर्किंग कसं घालायचे? तो मस्त पैकी जाऊन पिठाची कणिक मळून आण आणि आपल्या किचन मध्ये जाऊन स्वयंपाक कर. हॉट किचनमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. पटकन आंघोळ करून स्वयंपाक करावं लागेल, कारण की आई आणि पोरांसाठी स्वयंपाक करून आम्ही जाणार आहे. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. आम्ही काम आवरून मग तुमच्याशी बोलते. तर फायनली मित्रांनो, आमच्या सर्व काम आवरून झालेलं आहे. सगळे काम आवरलं
आंघोळ केला, देवपूजा केला, पोरांना डब्बा केली मी, सगळं म्हणजे आवरून झालेलं आहे. इकडे बघा आमचे ड्रायव्हर तयार झालेला आहे. ड्रायव्हर मित्रांनो, इकडं गॅस पण आम्ही चालवलेला आहे, कारण की 2-3 दिवस झाले ते गॅस संपलेला आहे आणि चुलीवर स्वयंपाक करायला तर खूप अवघड आहे. तर चला आपण भेटूया थोड्या वेळात, आपण जाऊया दवाखान्यात चाललेला आहे. तर असंच तुम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये बनवून राहा. बाय बाळा, बाय बेटू. डबा भरला घेऊन जावा. फायनली मित्रांनो आता दवाखान्यात पोहोचले ते. तर चला बघूया किती नंबर आहे किती नाही काय माहिती. लईच गर्दी दिसते, गाडी पार्किंगमध्ये लावलं तर लईच गर्दी आहे. आता बघू. आमचे बारामतीचे सरकारी हॉस्पिटल आहे मित्रांनो. सकाळी एवढं लवकर उठल्यानंतर काम आवरूस तर लई उशीर झालाय. गर्दी तर भरपूर दिसते मित्रांनो. चला आता जाऊया. आधी नंबरला लागायचं काय काय घ्यायचं ते चिठ्ठी घेतल्यानंतर मग डॉक्टरकडे जावं लागेल. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून टाका, बघूया. तर मित्रांनो आता हो केस पेपर घेऊन गेले ते डॉक्टरकडं आणि मला बाहेर बसवले ते, कारण की तिथं सगळे पेशंट आहेत आणि मी एकटी बाहेर बसलेला आहे. पेशंटसोबत जे नातेवाईक जे बोलतं ते त्यांच्यासोबत जे आले त्यांना बाहेर बसवले ते. तर आता आहो गेले ते डॉक्टरपाशी. ते आल्यानंतर बघू आता डॉक्टर काय म्हणतं ते. तर तुम्ही अशीच व्हिडिओमध्ये बनवून राहा, बघू. आता माझं जी घाबरतात देवा श्री स्वामी समर्थ. जास्त काय नाही सांगावं. त्यांच्या MRI काढायचे मित्रांनो, त्यामुळे म्हणजे भरपूर दिवस झालता ना त्यांचा हात दुखत होता. तरी आहो म्हणतात ते की आज 2 दिवस झाले ते हात नाही दुखत. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की आता दवाखान्यात नाही जायचे. तर बघू आता ते काय म्हणते ते. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा, ते आल्यावर बोलूया आपण. मित्रांनो आहो आले ते डॉक्टरकडून. डॉक्टर म्हणले ते लगेच MRI नाही काढायचे. काय म्हणले ते डॉक्टर? काय लगेच MRI नाही काढायचा. MRI काढायला तुम्हाला 7 दिवस वेट करावं लागेल. मित्रांनो थांबा, आता गोळ्या घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगते काय काय झालं. आणि माझं हृदय धक करतंय. मम्मी आता गोळ्या घ्यायला टाईम लागणार आहे. नंबर आहे मित्रांनो, हे बघू शकता. तर मित्रांनो आता आहो गोळ्या घेतलाय आणि आता बाहेर चालले आम्ही. खूप मोठा दवाखाना आहे, खूप मोठा दवाखाना आहे. एवढं गर्दी असते मित्रांनो, नंबर लागायचे चान्सेस नाही आहे. खूप गर्दी असते, खूप माणसं असते, त्यामुळे म्हणजे पेशंट जास्त असते, त्यामुळे खूप उशीर होतात. काय म्हणले ते डॉक्टर? डॉक्टर म्हणले 7 दिवस गोळ्या खावा आणि मग शेवट तुमचं ऑपरेशन केलं जाईल MRI काढून. मम्मी ऑपरेशन नाही सांगितलं काय डॉक्टरने सांगितलं ते करायला लागेल. मित्रांनो दवाखान्याचं नाव घेतलं की मला लय भीती वाटतात, त्यामुळे खोटी भीती वाटत नाही बरं का, खरी भीती. त्यांनी आता ऑपरेशनचं नाव घेतलं तर माझं एकदम गरम झालं, त्याचं डोकं एकदम ठणठण करायला लागलं आणि हृदय धक करते. डोकं गरम कशाने होतं माहिती का? रागाने पण होतं, नाही टेन्शन उन्हाने पण होतं आणि टेन्शनने पण होतं. तुझं कशाने झाले? टेन्शनने. असं सांग. मम्मी मित्रांनो हे देवा असं दिवस नको कधीच कुणालाच
कधीच कुणाला नाही ना, येऊ. तेच की नको येऊ कुणावर, तू नको येऊ म्हणले ना, हा. मी म्हणलं कुणावर. मित्रांनो आता डॉक्टर सांगितले गोळ्या घ्या बाहेरने बघा. आता बाहेर सांगितले डॉक्टर. तिकडच्या गोळ्या एकच घेतलेला आहे अहो, आणि बाहेरच्या गोळ्या आता 2-3 आहे. पॉवरच्या गोळ्या आहे. तर आता गोळ्या इथून घेऊन मग आम्ही निघणार आहे. तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. किती म्हणले तर मित्रांनो बघा आता गोळ्या घेऊन आम्ही चालेत आता घरी. कसं वाटते अहो? लय बेकार वाटते, झोप येते. झोप नाही येत. मित्रांनो दवाखान्याचं नाव घेतलं ना तर खूप टेन्शन होतात आणि खूप वाईट वाटतात. असं बस दवाखान्याचं व्हायचं ते. दिवस कुणालाच येऊ नये, मतलब किसी को ये दिन देखने को ना मिले. तर आता ह्याच्यात गोळ्या घेतलेल्या आहे. डॉक्टरनी सांगितलं 7 दिवस म्हणजे आठवडा गोळ्या खाऊन बघा. फरक पडला तर ठीक आहे, नाहीतर MRI करावं लागेल. आणि पुढचं बघू आता डॉक्टर काय म्हणतं ते. मित्रांनो आता गोळ्या दिल्या ते जवळपास 8-10 दिवसाच्या, आणि आता काय आजार पण तर काय समज नाही. त्यांना वाटते MRI कशासाठी काढायचं आहे, पण आता MRI सगळ्याला माहिती वर्ष झालं दुखते हात, त्यामुळे MRI काढावं वाटते. एक्सरे काढलाय त्यात काय निघलं नाही. MRI काढल्यावर कळन बाबा की काय झाले. पण MRIचं परमिशन डॉक्टर नाही देत लवकर. MRI परमिशन देत नाही का, तर मशीनचा बराच धोका असतो ना, त्यामुळे देत नाही. त्यामुळे माझं हृदय धगधग करते मित्रांनो, खरं सांगू तर. पण ह्यांचं दुखतंय पण ना तेवढंच. काय करावं आता, ते पण डोकं चालाय नाही, काय करावं. मम्मी यार हे काय कशाला हे सब येतं ते काय माहिती. दवाखाना नाही केला तर आजार पण मग ते जास्त झालं पुढं हो जाऊन काय झालं तर कोण जबाबदार राहणार. तेच की. आणि घरात कोणी मोठं नाही आहे मित्रांनो, घरात कोणी मोठं नाही म्हणजे आहे ते आम्हाला आणि मुलांना आईला सांभाळायला तर आहोच आहेत, बाकी कोणीच नाही आहे. मग त्यामुळे आम्ही 2-3 मिळून रानात काम करत असते. पण गाडी स्टार्ट करतो. बघू मित्रांनो आता पुढं काय डॉक्टर सांगतं ते. असंच तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि चॅनलवरती बनवून राहा, तुम्हाला सगळे सांगेन आम्ही. चला आता. हॅलो मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही दवाखान्यात गेलो, तर दवाखान्यात तिकडून आम्ही घरी चाललेलो होते. आहोला म्हणलं मला साखर घ्यायचे, तर आहो काय म्हणले ते, ठीक आहे चल तुला मॉलमध्ये घेऊन जाते. मॉलमध्ये आले तर मला माहीत झालं की आहो फक्त मला फिरायला घेऊन आले, ते शॉपिंगला नाही. म्हणजे दवाखान्यातनं बाहेर आलं की साखर घ्यायची होतं तर काय म्हणतं चल मॉलमध्ये जाऊ, म्हणजे शॉपिंग करायला नाही. आहो कशाला आणलेत मला बघायला. मित्रांनो फक्त फिरायला घेऊन आले ते बघा. हे काय नसतं, असं आम्ही टाईमपास करते बघायला. आणि मला फिरू वाटलं होतं मॉलमध्ये, तर ह्यांना मला चला आपण मॉलमध्ये जाऊया फिरायला. होणार ना काय माहिती त्याच्या भाकरी नाही होणार. कडे आहे, पबजी, जय पबजी. कडे आहे पण लय बारीक आहे. मित्रांनो पबजीचा पॅन. ते लय अरे मोठं आहे. मम्मी लागले यार बाबू, असं लागलं. तर मित्रांनो चला मॉलमध्ये थोडा फिरू, मला फिरवतो, एन्जॉय करू. आणि इकडं बघा मस्तपैकी इथं काय आहे बघा, ड्रिंकचे कप वगैरे आहे. तर एक दिवशी आम्ही पण येणार आहे शॉपिंग करायला मित्रांनो, आता नाही तर एक दिवशी आमचा टाईम जरूर येईल. अरे वाव बाबू, कप बघा. वाव मम्मी कलर वेगळा येतो. जपून हळू कुठला भेटला की खाली. चला जाऊ दे, एक दिवशी आमचा टाइम येईल मित्रांनो, येईल आम्ही पण शॉपिंग करायला मस्त. मम्मी तर मित्रांनो आता आम्ही घरी पोहोचलोय. म्हणजे घरी पोहोचल्यानंतर लय जोरात ताण लागलेलं होतं, गरम काय सांगू मित्रांनो, खूप ऊन वाढलेलं आहे, गरम खूप लागतंय. त्यामुळे म्हणजे लगेच पाणी प्यायल्यानंतर हे वस्तू आम्ही घेतलेलं होते मॉलमध्ये. तर तुम्हाला आम्ही सांगते, आमचं म्हणजे आम्ही गरीब आहे, आम्ही शेतकरी आहे, तर आमच्या हैसियत नाही आम्ही मॉलमध्ये शॉपिंग करू. हे तर मला व्हिडिओ बनवायचा होता आणि मला फिरायचं होतं मॉलमध्ये, त्यामुळे मी आहोला घेऊन गेलते साखरच्या फिरायसाठी खास मॉल मध्ये गेलतो. मम्मी सगळे बघत होते की काहीच घेतलं नाही. तर मित्रांनो हे बघा, म्हणजे एवढंच घेतलेलं होतं. ते पण मित्रांनो हे बाटली जे तुम्हाला दिसतंय ना, हे मुलीसाठी घेतलेलं आहे, कारण की मुली बाटली मध्ये पाणी काय कोणत्या बाटलीमध्ये घेऊन जाते. बिस्लरची बाटली मित्रांनो, आम्ही हॉटेलला एकदा मिसळ खायला बसलेलो,
तर तिथलं बिस्लरची बाटली आलती, ती बाटली घेऊन मुलगी पाणी प्यायला नेत होती. हो, ते बाटली आम्ही तिकडून घेऊन आलते घरी, कारण की आम्हाला असं शेतात पाणी घेऊन जायला वापरायला लागतं. त्यामुळे बिस्लेरीचे पाणी बॉटलीचं त्याच्यात पाणी घेऊन जात होते. त्यामुळे एक बाटली घेतलाय आणि मुलासाठी घेतलेला आहे पाटी. त्याला मॅडम सांगितलं होतं की तू पाटी घे, चांगला म्हणजे आणि लिहायसाठी. हे पावडर माझ्यासाठी माझ्यासाठी आणि हे शेंगदाणं माझ्यासाठी. पावडर त्याच्यासाठी, शेंगदाणं माझ्यासाठी. आज संध्याकाळी चकना. हा, आणि अजून काय चकना आहे संध्याकाळचा हे माझा. माहिती का मित्रांनो, UP वरून मी एवढं लांब आले ते महाराष्ट्रामध्ये, कारण की माझा आहो काही व्यसन वगैरे करत नाही, म्हणजे ड्रिंक नाही, काही नशा नाही करत, त्यामुळे मी आले ते. नाहीतर नशा करत असते तर मी कवच गेली असते. आणि हे शेंगदाणा बघा मित्रांनो, खूप आवडतात हे शेंगदाणा, मला खूप आवडतात. म्हणजे ह्याच्या आधी मी 2 वर्ष झालतं ना, 2 ते 3 वर्ष झालंय. ह्याच्या आधी मी खाल्ली होती, तेव्हापासून आज घेते. म्हणजे इतना दिन के बाद मैं ये शेंगदाणा ले रही हूँ. तर मित्रांनो खूप भारी वाटलं. आणि खास तर आम्ही दवाखान्यात गेलते मित्रांनो. हा, माझा उपवास आहे, तुम्ही खाऊ एकटा. तर मित्रांनो तुम्हाला खरं सांगू तर आम्ही दवाखान्यात गेलतो, आणि पण आहोच MRIचं काही होणार नाही, कारण की डॉक्टर सांगितले की MRI काढायला लगेच नको, तुम्हाला गोळ्या दिल्या ते तुम्ही गोळ्या खा, गोळ्या खाल्ल्यानंतर जर फरक पडला तर परत या, नाही जर फरक पडला तर ऑपरेशन करावं लागेल मित्रांनो. म्हणजे भरपूर गोळ्या वगैरे दवाखाना करावं लागेल आहोला. तर हे बघा कसं वाटलं तुम्हाला, नक्की कमेंट करून सांगा. आणि आहो आता शेंगदाणे दर आहे तुझे शेंगदाणे. तर मित्रांनो एवढं हे बघा शेंगदाणे, आधी बघूया खाऊन कसे लागतात. माझा उपवास आहे मित्रांनो, त्यामुळे वा मित्रांनो खरंच खूप भारी लागते शेंगदाणा. नारियल रहता ना, नारियल का शेंगदाणा आहे. आणि मित्रांनो माझा उपवास आहे, मी नाही काय खाल्लं तर आहो पण काही खाल्ले नाही, त्यामुळे म्हणजे भूक लागली असेल. आणि आता चला बघू, जेवण करायचं असेल तर मी आहोला जेवण वाढते. थँक्यू मॉलमध्ये घेऊन गेल्याबद्दल. फिरायला मम्मी मित्रांनो मी कवा जाणार आहे शॉपिंग करायला. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ इथं सेंड करते. आय होप तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नको. आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.